नाथ शामराव बदे एक सर्व्हिसमॅन आहे, एक्स मिलिटरी कॅप्टन। मी नियमित पहिलाही व्यायाम करत होतो आणि मागच्या 20 ते 21 वर्षापासून या प्लॅटफॉर्मवर येऊन योगा करत आहे। आणि योगामुळे माणूस तंदुरुस्त राहतो हे माझ्या स्वतःहून कळतं, कारण माझं वय सध्या 81 वर्षाचं आहे। तरीसुद्धा मला कसल्याही प्रकारचा विकार नाही, कसल्याही प्रकारची तकलीफ नाही, कधीही हॉस्पिटल जात नाही आणि कसलीही गोळी चालू नाही। माझं आरोग्य हे व्यायामामुळे आणि नियमितपणामुळे योग्य आहे। नामदेव लोमटे, बारशे अकाउंटिंगचे काम करतो। गेले 25 वर्ष मी रेग्युलर फिरण्यासाठी आहे, योगा वगैरे करतो। आतापर्यंत मी कुठल्या दवाखान्यात ऍडमिट झालं असं मला तर आठवत नाही। आणि तुमचं आता वय किती आहे? वय माझं 65 आहे। काका तुमचं? मी बलभीम पांडुरंग खळदकर, रिटायर्ड प्राथमिक शिक्षक। गेल्या 26 वर्षापासून या रस्त्यावरती रोज डेली व्यायाम करतो। आज माझं वय 71 चालू आहे, पण कुठल्याही प्रकारची औषधं, गोळी, आजारपण हा माझ्या आयुष्यात कधीच माझ्याजवळ आला नाही। त्याचं एकमेव कारण म्हणजे रोज व्यायाम आणि योगा हेच आहे। युवापुढे हे सांगेल की दररोज स्वतःसाठी कमीत कमी 1 ते 1.5 तास प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी स्वतःसाठी दिला पाहिजे। प्रपंच तर सगळ्याचा चाललाय, मुलासाठी नाही, तर स्वतःचं आरोग्य हे तुमच्यासाठी फक्त महत्त्वाचं आहे आणि हे तुमच्या बरोबर येणार आहे, बाकी काहीच येणार नाही। करता यायच्या आधीपासूनच इथे किती वर्षापासून? 13 वर्ष झाली मला तिथे रिटायर होऊन। मग तुम्ही पुढे भावी पिढीला किंवा युवा वर्गाला काय सांगताल? त्यांनी कंटिन्यू दररोज स्वतःच्या शरीरासाठी 1 घंटा तरी द्यावा असं मला वाटतं। त्यामुळे शरीर व्यवस्थित आणि फिट राहू शकतं।